बातमी आहे मीरा रोडमधून। मीरा रोडच्या पूनम सोसायटीत बकरा विरुद्ध डुक्कर असा वाद रंगलाय। सोसायटीत बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवर सोसायटीतल्या काही रहिवाशांनी आक्षेप घेतला, त्यामुळे दोन गटात वाद झाला। आज सकाळपासून या सोसायटी बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन केलं। हनुमान चालीसा पठण वगैरे झाल्यानंतर दुपारच्या सुमारास काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते डुक्कर घेऊन सोसायटीच्या आवारात पोहोचले आणि सोसायटीच्या आवारातून बकरे बाहेर काढले जाणार नसतील तर आपणही वराह देवाची पूजा करू अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आणि त्यामुळे तणाव आणखीनच वाढला। अखेर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत वाद शमवलाय। आता सोसायटीत बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्या काढण्याचं काम सुरू आहे। तसंच पोलिसांनी सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पकडून बाहेर काढले आणि डुक्कर सुद्धा ताब्यात घेतले। ही आपण थेट दृश्य पाहतोय, ज्या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की बकरे जे कुर्बानीसाठी आणण्यात आले होते ते बकरे एका टेम्पोमध्ये भरून सोसायटीच्या बाहेर काढले जात आहेत। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, बकरे बाहेर काढले जात आहेत, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। सगळे छान आहे, सगळे हिंदूचे जीत झाली। आपण बघतोय याला हिंदू मुस्लिम प्रकरणाचं वळण लागलेलं होतं। या सगळ्या प्रकरणाला ज्या प्रकारे बकरे या ठिकाणावरनं या सोसायटीमध्ये आणण्यात आले होते आणि हे बकरे आणण्यात आल्यानंतर या ठिकाणी सोसायटीतील रहिवाशांची बैठक पार पडली होती। या बैठकीत काही हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी देखील आले होते। काल हाणामारी झाली होती आणि आज देखील मोठा रोष या ठिकाणी बघायला आपल्याला मिळाला। सर, काय तुमची प्रतिक्रिया आहे? एकूण तुम्ही मोठा विरोध केला होता या ठिकाणच्या कुर्बानीला। विरोध इसके लिए किया था कि बिल्डिंग में ये सब नहीं चलता है। जहाँ पे आपको जहाँ पे कुर्बानी देना है वहाँ पे दे सकते हैं, मगर एक सार्वजनिक स्थल पे आप एक नहीं कर सकते। और हम डटे रहे यहाँ पे, कल से डटे रहे। हमारे साथ में भी बजरंग दल के भी काफ़ी कार्यकर्ताओं ने हमको सपोर्ट दिया। और हम इतना ही कहेंगे कि हमारा हिंदुत्ववादी की जीत है और ये हिंदुत्व एक बार वापस जीता है। तो मैं इतना ही कहूँगा कि जय जय श्रीराम। आपण बघतोय की जय श्रीरामचे नारे लावले जाते, तर दुसरीकडे सोसायटीमध्ये आपण बघतोय की मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये याची खबरदारी या ठिकाणचं मीरा भाईंदरचं पोलीस प्रशासन आपल्याला घेताना बघायला मिळते। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की आज या सगळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता, त्यानंतरची ही सगळी दृश्य आपण या परिसरात बघतोय। मोठ्या संख्येनं काही कार्यकर्ते जमा होत आहेत आणि कार्यकर्त्यांनी जमा होऊ नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय। आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी संघटनेचे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आता जे बकरे होते या सोसायटीमधले ज्याला तुम्ही विरोध मोठ्या संख्येनं केला होता, ते बकरे या ठिकाणावरनं हटवण्यात आलेले आहे। काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि एकूण काय घडत होतं सकाळपासून? बघा, असं आहे का, इथे गेल्या 6 दिवसापासून या घटनेचा विरोध करत होतो आम्ही, पण तीव्रता तशी आली काल रात्री जेव्हा आमच्या एका कार्यकर्त्याला मारण्यात आला आणि त्याला ब्लेडने मारून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यानंतर पूर्ण समाज एकत्र आला आणि समाजाने एकत्र येऊन आपला आक्रोश इथे दाखवला, आपला विरोध प्रदर्शन केलं आहे। त्यानंतर इथे लोक जमा झाले आणि लोकांनी तीव्र विरोध केला आणि त्यानंतर प्रशासन जागा झाला आणि प्रशासनाने येऊन आज इथून सर्व बकरे काढले आहेत। ही खरोखर ही माणुसकीची विजय आहे, माणुसकीचा विजय आहे आणि या अशी घटना कुठल्याही दुसऱ्या सोसायटीमध्ये नाही झाली पाहिजे। पण सर, खरं तर सरकारचा नियम आहे की असं खाजगी सोसायट्यांमध्ये कुर्बानी होऊ शकत नाही, असा नियम असतानाही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं बकरे का जमा झाले? बघा, हे बकरे जे आणले गेले गुपचूप आपल्या कारच्या डिक्कीमध्ये आणले गेले आणि एक एक करून आणले गेले। एकत्र आणले असते तर लोकांना समजलं असतं। डिक्कीमधून आणून घरी घेऊन त्या लोक गेले आणि त्यानंतर एकत्र सर्वांनी आणला, त्यानंतर लोकांना समजलं की अशा कारण किती बकरे होते? हे साधारण 45 पेक्षा जास्त बकरे होते। तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? आमची प्रतिक्रिया साहेब, आम्ही धन्यवाद देतो आमचे मुख्यमंत्री यशस्वी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि इथे आमचे आमदार नरेंद्र मेहता साहेबांच्या त्यांच्या प्रयत्न वळून हे काम झाला आणि ते सगळे रूल अँड रेग्युलेशन पाळत नाही। त्यांच्यासाठी आम्ही सगळे काल पण नेहमी त्याला विचारतो की तुम्ही बकरे काढा काढा काढा, तो ऐकत नाही। नंतर आम्हाला प्रशासनने आमचे खूप चांगली मदत केली आणि बकरे आज इथे काढले गेले, तो खूप चांगली गोष्टी आमच्यासाठी साहेब। आपण दुसरीकडे सगळी दृश्य बघतोय, मोठ्या संख्येनं जमाव या ठिकाणी जमला होता, आता जमाव पांगवला जातोय। ही सगळी दृश्य आपण बघतोय की या मीरा रोड परिसरामध्ये असलेल्या पूनम इस्टेट सोसायटी परिसरामध्ये काही बघ्यांची गर्दी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे सगळे दाखल झाले होते। मात्र हे सगळे दाखल झाल्यानंतर आता आपण बघतोय
की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, कारण बकरी ईदच्या निमित्तानं जर या ठिकाणी कुठला प्रसंग उद्भवला तर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पडू शकतात आणि म्हणूनच पोलिसांच्या माध्यमातून आता या ठिकाणच्या चा रस्ता संपूर्ण मोकळा केला जातोय। ठिकठिकाणी पोलिसांनी ज्या या ठिकाणी साखळी केलेली आहे आणि ज्यांचं काम या परिसरामध्ये नाही त्यांना या ठिकाणावरनं हकलवण्यात येत आहे। ही संपूर्ण दृश्य बघतोय या पूनम इस्टेट सोसायटीला, रहिवासी संकुलाला एकंदरीत आपण बघितलं तर खाजगी या एका पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांची नेमकी या ठिकाणी महत्त्वाची घोषणा केली जाते ती देखील आपण ऐकूयात। अगदी बरोबर, आपण पाहतोय की आता पोलिसांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे, बकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याचबरोबर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। या सर्व गर्दीला हटवण्याचं काम आता पोलिसांनी सुरू केलं आहे। सोसायटीच्या गेटवर अनेक लोक उपस्थित होते, अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते, सोसायटीतले काही लोक होते। सोसायटीतल्या लोकांना सोसायटीच्या गेटच्या आतमध्ये जायला सांगत इतर कार्यकर्ते आणि इतर लोकांना पोलीस हटवण्याचं काम करतायत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या कुर्बानीसाठी आणल्या होत्या आणि त्यावेळेला काही सोसायटीतल्या लोकांनी या कुर्बानीला आक्षेप घेतला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आणि आता तिथं शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी पोलीस लागलेले आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। 2 टेम्पोंमधून भरून हे जवळपास 40 ते 45 बकरे होते, हे बकरे बाहेर काढण्यात आले तेव्हाची ही दृश्य आहेत। दरम्यान किरीट सोमय्या आणि प्रताप सरनाईक यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। नया नगर एक नया अपने आप को पाकिस्तानी वृत्ति बनाने वाला गढ़ बनाने का कुछ मुस्लिम नेता प्रयास कर रहे हैं। आपने देखा होगा 3 सप्ताह पहले यहाँ पर इसी प्रकार से यही नया नगर में मीरा रोड के एक बस्ती में इसी प्रकार से एक चौकीदार की कैसे हत्या करने का प्रयास हुआ और गत साल भी मुझे यहाँ आना पड़ा था। जबरदस्ती हिंदू बस्तियों में जाना, वहां पर बकरे काटना, हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना, ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। देखिए, मीरा भाईंदर में बहुत सारे जगह पे ऐसे जो बकरी ईद के दौरान किस्से होते रहते हैं। पिछले 3 साल से जेपी इंफ्रा नाम की एक बड़ी सोसाइटी है, वहाँ पे भी जानबूझकर सोसाइटी के अंदर बकरे लेके जाके बकरे काटने की कुछ सूचनाएं हमारे वहाँ के स्थानीय लोगों को मिली थी, तो वो रास्ते पे आए थे। चाहे पूनम सागर हो, जेपी इंफ्रा हो, ऐसी सोसाइटी में ये बकरे काटने की अनुमति नहीं देनी चाहिए, ऐसे मैंने पुलिस के हमारे वरिष्ठ अधिकारियों को बोला है। मगर अभी तो फिलहाल इतने बड़े पैमाने पे ये वाद नहीं हुआ, मगर भविष्य में भी नहीं होना चाहिए, इसलिए पुलिस ने उसके ऊपर कार्रवाई जल्दी से जल्दी